गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः. रामकृष्ण हरी. मी हरिभक्त परायण सुलोचनाताई काटे तुम्हा सर्वांचं ब्रह्मानंद लहरी या चॅनलवर स्वागत करते. तर आज आपण ऐकणार आहोत श्री ज्ञानेश्वरी मराठी भावार्थ अध्याय 2 भाग 2. जेव्हा श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला म्हणतात, हे अर्जुना, तू दयाळू होऊ नको, कारण या ठिकाणी ते होणे चांगले नाही. तर आणखीही कशा प्रकारे भगवान अर्जुनाला समजावून सांगतात ते आपण बघू. तू निर्मत्सर सदयता येथोनी निघसील कीर मागोता, परी ते गती समजता न मनेलया. हेच हुकडूनी विढीतील बाण बरी घेतील, तेथ पार्था न सुटी जेल. कृपाळूपणे ऐसिनिही प्राण संकटे, जरी विपाये पाणी घने घटे, तरी जियालेही ओखटे मरणाहुनी. हे अर्जुना, तू मत्सर टाकून दयाळू होऊन रणातून परत फिरशील खरा, पण तुझी ती स्थिती या सर्वांना पटणार नाही. म्हणून हे तुला चारी बाजूंनी घेरतील, तुझ्यावर बाणांचा वर्षाव करतील. या प्रसंगी अर्जुना, कृपाळूपणामुळे तुझी सुटका होणार नाही. जरी कदाचित या प्राण संकटातून तुझी सुटका कशीबशी झाली, तरी ते जगणे मरणापेक्षाही वाईटच. तू आणि काही एक न विचारीसी, एथ संभ्रमे झुंजो आलासी, आणि सकनवपणे निघलासी मागुता जरी. तरी तुझे ते अर्जुना, या वैरिया दुर्जना, का प्रत्यया येईल मना सांगे मज. हे म्हणती गेला रे गेला, अर्जुना आम्हा बिहाला, हा सांगे बोलू उरला निका काही. लोक सायासे करुणे बहुते, का वेचिती आपुली जीविते, परी वाढविती कीर्ती ते धनुर्धरा. ते तुझ अनायासे अनकळीत जोडिली असे, हे अद्वितीय जैसे गगन आहे. आणि काही अर्जुना, एका गोष्टीचा तू विचार करत नाहीस. मोठ्या उत्साहाने तू युद्धास आलास आणि आता दया उत्पन्न झाली म्हणून परत फिरलास. तर अर्जुना, तुझे ते करणे या दुष्ट वैऱ्यांच्या मनाला खरे वाटेल का? सांग बरे. ते म्हणतील, हा पळाला, अर्जुन आम्हाला घाबरला, असा जर ठपका आला तर ते चांगले आहे का? लोक अनेक कष्ट करतात किंवा प्रसंगी आपले प्राणही खर्ची घालतात, पण अर्जुना आपली कीर्ती वाढवितात. ती तुला अनायासे संपूर्ण लाभली आहे. जसे आकाश हे ज्याप्रमाणे अद्वितीयच आहे, तैसी कीर्ती निसीम, तुझ्या ठाई निरुपम, तुझे गुण उत्तम तिही लोकी. दिगंतीचे भूपती, भात होऊनी वाखनिती, जे एकिलिया दचकती कृतांताधिक. ऐसे महिमा घनवट, गंगा जैसे चोखट, जया देखी जगी सुभट वाट जाहली. ते पुरुष तुझे अद्भुत, ऐकुनिया हे समस्त, जाहले आती विरक्त जीवितेसी. जैसा सिंहाचिया हाका, युगांतू होय मदमुखा, तैसा कौरवा अशेखा. धाकू तुझा जैसे पर्वत व्रजाते, ना तरी सर्प गरुडाते, तैसे अर्जुना हे तू ते मानिती सदा. ते अगाधपण जाईल, मग हिनावो अंगा येईल, जरी मागुता निघसील न झुंज तुची. आणि हे पळता पळो नेदिती, धरुणी अवकळा करीती, न गणित कुटी बोलती ऐकता तुझ. मग ते वेळी हे फुटावे, आता लाठेपणे कान झुंजावे, हे जिंतले तरी भोगावे महितळ. ना तरी रणी येथ झुंजता वेचले जीवित, तरी स्वर्ग सुख अनकळीत पावसील. म्हणून ये गोठी विचारून करी किरटी, आता धनुष्य घेऊन उठी झुंजे वेगी. त्याचप्रमाणे अनंत व उपमारहित अशी तुझी कीर्ती आहे. तिन्ही लोकात तुझे गुण प्रसिद्ध आहेत. देशोदेशीचे राजे
भाटासंग तुझी कीर्ती गातात. ती ऐकून यमदिकांना सुद्धा तुझी भीती वाटते. अशी तुझी थोरवी थोर असून गंगेप्रमाणे निर्मळ आहे. ती पाहून जगातील मी म्हणणारे वीर चकित होतात. तो तुझा पराक्रम ऐकून या सगळ्यांनी आपल्या जीविताची आशा सोडली आहे. ज्याप्रमाणे सिंहाच्या गर्जनेने मदोन्मत्त हत्तीलाही कल्पांत वाटतो, त्याप्रमाणे कौरवांना तुझा धाक बसला आहे. ज्याप्रमाणे पर्वत वज्राला किंवा सर्प गरुडाला घाबरतात, त्याप्रमाणे अर्जुना तुलाही नेहमी घाबरतात. जर तू न लढताच परत फिरशील तर तुझा मोठेपणा नाहीसा होईल आणि मग तुला हीनपणा येईल. तू जरी पळून जाऊ लागलास तरी हे कौरव तुला जाऊ देणार नाहीत. तुला पकडतील, तुझी फजिती करतील आणि तू ऐकत असताना तुझी अमर्याद निंदा करतील. मग त्यावेळी निंदा ऐकून तुझे हृदय विदीर्ण होईल. त्यापेक्षा आज शौर्याने लढून त्यांना जिंकलेस तर पृथ्वीच्या राज्याचा उपभोग घेशील, अथवा या समरांगणात युद्ध करताना प्राण खर्ची पडले तर स्वर्गातील सुख तुला त्रासा वाचून प्राप्त होईल. यासाठी अर्जुना याचा आता मनात फार विचार करू नकोस. उठ, हातात धनुष्य घे आणि लवकर युद्धाला आरंभ कर. देखे स्वधर्म हा आचरता, दोषो नाशे असता, तुझ भ्रांती हे कवन चित्ता पातकाची. सांगे प्लवेची काय बुडीजे, का मार्गी जाता आडळीजे. परी विपाय चालू नेनिजे, तरी तेही घडे. अमृते तरीच मरिजे, जरी विखेसे सेविजे. तैसा स्वधर्म दोषू पाविजे, हेतू कपने. म्हणून या पार्था हेतू सांडोनी सर्वथा. तुझ क्षात्रवृत्ती झुंजता पाप नाही. सुखी संतोषान यावे, दुःखी विषादान भजावे. आणि लाभा लाभन धरावे मना माझी. एथ विजय पण होईल, की सर्वथा देह जाईल. हे आधीची काही पुढील चिंतावेना. आपण या उचिता स्वधर्मे राहटता. जे पावे ते निवांता साहुनी जावे. एसिया मने होवावे, तरी दोषू न घडे स्वभावे. म्हणून आता झुंजावे निभ्रांत तुवा. बघा अर्जुना, स्वधर्माचे आचरण केले असता असलेली पातके नाहीशी होतात. मग युद्ध केल्यास पातक लागेल असा भ्रम तुझ्या मनात का आला? अर्जुना सांग, नावेने कोणी बुडेल का? सरळ मार्गावर ठेच लागेल का? कदाचित नीट चालता येत नसेल तर तेही होईल. दूधच पण जर विषासह घेतले तर त्याने मरून येईल. त्याचप्रमाणे फलाशेने स्वधर्मापासून दोष लागतो. म्हणून पार्था, सर्व प्रकारे फळाची आशा सोडून क्षत्रियांच्या धर्माप्रमाणे युद्ध कर, म्हणजे तुला मुळीच पाप लागणार नाही. सुखाचे वेळी हर्ष मानू नये, दुःखाचे वेळी खिन्नता धरू नये आणि लाभ व हानी मनात धरू नये. या युद्धात जय मिळेल किंवा देहच पडेल या पुढच्या गोष्टी आधीच मनात घेऊन बसू नकोस. आपल्याला योग्य असेल जे स्वधर्माचे आचरण कर. ते करताना जो प्रसंग येईल तो मुकाट्याने सहन करावा. अशी मनाची तयारी होईल तर मग सहजच पाप घडणार नाही. म्हणून तू आता खुशाल लढावे. हे सांख्यस्थिती मुकुळीत, सांगितली तुझ एथ. आता बुद्धियोगू निश्चित अवधारिपा. जया बुद्धियुक्ता जाहली या पार्था. कर्मबंधू सर्वथा बाधू न पवे. जैसे वज्र कवच लेईजे, मग शस्त्रांचा वर्षाव साहिजे. परी जे तैसे गुरीजे अचुंबित. तैसे एही कतरी न नशे, आणि मोक्षू तुरला असे. जेथ पूर्वानुक्रमू दिसे चोखाळत. कर्माधारे राहटीजे, परी कर्म फळ निरीक्षिजे. जैसा मंत्रधुन बंधिजे भूतबाधा. तिया परी जे सुबुद्धी, आपू झालिया निरवधी. हा असताची उपाधी आकळू न सके. जेथ न संचरे पुण्य पाप, जे सूक्ष्म अति निष्कंप. गुणत्रयादी लेप न लगती जेथ. अर्जुना ते पुण्यवशे,
जरी अल्पची हृदयी बुद्धी प्रकाशे, तरी अशेषही नाशे संसार भय. येथपर्यंत अर्जुना तुला हा ज्ञान मार्ग सांगितला. आता निष्काम कर्मयोग निश्चित सांगतो ते ऐक. अर्जुना, निष्काम कर्मयोगातील बुद्धी ज्याला साधली त्याला कर्मबंध मुळीच बाधत नाही. जसे वज्रासारखे चिलखत अंगात घातले तर शस्त्रांचा वर्षाव सहन करता येतो, इतकेच नव्हे तर त्या शस्त्रांचा स्पर्शही न होता विजयी होता येते. ज्या कर्मयोगात पूर्वीपासून चालत आलेली कर्म शुद्धपणाने चालू राहिलेली दिसून येते, त्या कर्मयोगात इहलोकात भोगांचा नाश तर होत नाहीच आणि मोक्ष तर ठेवलेलाच आहे. कर्माच्या आधाराने वागावे, पण त्या कर्माच्या फळावर नजर ठेवू नये. ज्याप्रमाणे मंत्र जाणणाऱ्याला भूताची बाधा होत नाही, त्याप्रमाणे आसक्तीरहित कर्म करण्याची बुद्धी एकदा पूर्णपणे आपलीशी झाली म्हणजे हा उपाधिक असूनही त्याला बाधा करू शकत नाही. ज्या बुद्धीत पुण्य पाप इत्यादी कर्मफलांचा प्रवेश होत नाही, जी सूक्ष्म व अति निश्चल झालेली असते व जिला 3 गुणांचा विटाळ नसतो, ती बुद्धी पुण्याईने जर थोडीशी हृदयात प्रकट होईल तर संसाराचे सारे भय नाहीसे होईल. जैसी दीपकळिका धाकुटी, परी बहुते जाते प्रकटे, तैसी सदबुद्धी हे थे कुटी म्हणू नये. पार्था बहुती परी, हे अपेक्षे विचार शुरी, जे दुर्लभ चराचरी सद्वासना, अनेका सारिखा बहुवसू, जैसा न जोडे परिसू, का अमृता चालेशु दैवगुणे. तैसी दुर्लभ जी सद्बुद्धी, जिये परमात्म्याची अवधी, जैसा गंगेसी उदधी निरंतर, तैसे ईश्वरा वाचुनी काही, जिये आणि कलानी नाही, ते एकची बुद्धी पाही अर्जुना जगी. एरते दुर्मती, जे बहुधा असे विकरती, तेथ निरंतर रमती अविवेकीये. म्हणून तया पार्था, स्वर्ग संसार नरकावस्था, आत्मसुख सर्वता दृष्ट नाही. दिव्याची ज्योत जरी लहान असली तरी ती महान प्रकाश देते, तसे या सद्बुद्धीला लहान मानू नये. या सद्बुद्धीची प्राप्ती व्हावी अशी विचारवंत देखील इच्छा करतात. कारण अर्जुना, या जगतात ही सद्बुद्धी दुर्लभ आहे. ज्याप्रमाणे इतर वस्तू पाहिजे तितक्या मिळतात, पण परीस जसा मिळत नाही, किंवा अमृताचा थेंब मिळण्यास तसाच दैवयोग लागतो, त्याप्रमाणे परमात्मा हा जिचे अंतिम ध्येय आहे ती सद्बुद्धी दुर्लभ आहे. गंगेला ज्याप्रमाणे समुद्रा वाचून दुसरी खरोखर गती नाही, त्याप्रमाणे जिला ईश्वरा वाचून दुसरे आश्रयस्थान नाही, तीच जगात एक सद्बुद्धी आहे. हिच्याशिवाय दुसरी बुद्धी ती दुर्बुद्धी होय. ती अनेक प्रकारे विकार पावते. जे अविचारी असतात तेच तिच्या ठिकाणी नेहमी रममान होतात. म्हणून पार्था, त्यांना स्वर्ग संसार व नरक हे प्राप्त होतात, पण त्यांना आत्मसुखाचे मुळीच दर्शन होत नाही. वेदाधारे बोलती, केवळ कर्म प्रतिष्ठिती, परी कर्मफळी आसक्ती धरुनिया. म्हणती संसारी जन्मिजे, यज्ञाधिक कर्म कीजे, मग स्वर्ग सुख भोगीजे मनोहर. येत हे वाचुनी काही, अनेक सर्वथा सुखची नाही. ऐसे अर्जुना बोलती पाही दुर्बुद्धी ते, देखे कामा अभिभूत, होऊनी कर्मे आचरत, ते केवळ भोगी चित्त देऊनिया. क्रिया विशेष बहुते, न लोपिती विधिते, निपुण होऊन धर्माते अनुष्ठिती. परी एकची कुडे करीती, जे स्वर्ग कामू मनी धरिते, यज्ञ पुरुषा चुकती भुक्ता जो. जैसा कर्पुराचा राशी केजे, मग अग्नी लावून दिजे, कामिष्टांनी संसर्विजे काळकूट. देवे अमृत कुंभ जोडला, तो पाये हानुनी उलंडिला, तैसा नसेती धर्मू निपजला हेतू कपने. सायासे पुण्य अर्जजे, मग संसारुका अपेक्षीजे, परी नेनती ते काय केजे अप्राप्य देखे. जैसे राधवनी रस सोयनिकी,
करुणिया मोले विकी, तैसा भोगासाठी अविवेकी धाडिते धर्म. म्हणून हे पार्था दुर्बुद्धी देख सर्वथा, तया वेदवादरता मनी वसे. ते वेद वचनाचे प्रमाणे देऊन बोलतात, केवळ कर्म मार्गाचे श्रेष्ठत्व सिद्ध करतात, पण कर्मफलाचा लोभ धरतात. ते म्हणतात, मृत्यूलोकी जन्मावे, यज्ञादी कर्म करावेत आणि मनोहर अशा स्वर्ग सुखाचा उपभोग घ्यावा. या वाचून या लोकी दुसरे मुळीच सुख नाही असे ते दुर्बुद्धीचे लोक सांगतात. पण पहा, केवळ सुखोपभोगाकडे नजर देऊन व फलाशेने व्याप्त होऊन ते दुर्बुद्धीचे लोक कर्मे करतात. अनेक प्रकारच्या कर्माच्या अनुष्ठानाने विधीत यत किंचितही चूक न होऊ देता व अगदी दक्षतेने ते धर्माचे आचरण करतात. परंतु ते एकच वाईट गोष्ट करतात, ती ही की स्वर्गाची इच्छा ते मनात बाळगतात आणि यज्ञाचा भोगता जो परमात्मा त्याला मात्र विसरतात. ज्याप्रमाणे कापराची रास करावी आणि मग तिला अग्नी लावून द्यावा, किंवा मिष्टान्नात जालिम विष घालावे, किंवा देवयोगाने मिळालेला अमृताचा घडा लाथ मारून पालथा करावा, त्याप्रमाणे फलाची आशा धरून केलेल्या कर्माने धर्माचा नाश होतो. खूप प्रयत्न करूनही पुण्य जोडावे आणि मग संसाराची अपेक्षा का ठेवावी. पण पहा, ज्यांना सद्बुद्धी नाही त्यांना हे कळत नाही काय करावे. एखाद्या सुगरण स्त्रीने उत्तम पक्वाने करून ती पैशाच्या लोभाने विकून टाकावीत, त्याप्रमाणे हे अविचारी लोक सुखोपभोगाच्या आशेने हातचा धर्म घालवतात. म्हणून अर्जुन, वेदाच्या अर्थवादामध्ये मग्न झालेल्या लोकांच्या मनात पूर्णपणे ही दुर्बुद्धी वास करत असते, हे मात्र लक्षात ठेव. तेही गुणी आवृत, हे वेद जाणे निभ्रांत, म्हणून उपनिषदादी समस्त सात्विकते. हे रजतमात्मक, जेथ निरूपी जे कर्माधिक, जे केवळ स्वर्ग सूचक धनुर्धरा. म्हणून तू जाण, हे सुख दुःखासीच कारण, एत झणे अंतकरण दिगोदेसी. तू गुणत्रयाते अभेरी, मी माझे हे न करी, एक आत्मसुख अंतरी विसंबझनी. जरी वेदे बहुत बोलिले, विविध भेद सुचिले, तरी आपण हिता पुले तिची घेपे. जैसा प्रकटलिया गवस्ती, अशेषही मार्ग दिसती, तरी ते तुलेही काय चाली जती. सांगे मज का उदकमय सकळ, जरी जाहले असे महितळ, तरी आपण घेपे केवळ आरतीची जोगे. तैसे ज्ञानीये जे होती, ते वेदार्था ते विवरती, मग अपेक्षित ते स्वीकारती शाश्वत जे. वेद 3 गुणांनी ओतप्रोत भरलेला आहे. हे निसंशय त्यातील उपनिषदादी जे भाग आहेत ते सात्विक आहेत. हे धनुर्धरा, स्वर्ग प्राप्तीचे प्रलोभन दाखवून ज्यात यज्ञादीचे कर्मकांड सांगितले आहे, अशा सर्व वेद भागाचे आश्रयस्थान रज व तमोगुण आहे. म्हणून तो वेदाचा भाग सुख दुःखाला कारण होतो. यासाठी तू आपले मन तिकडे जाऊ देऊ नकोस. तू तिन्ही गुण टाकून दे, मी व माझे पण धरू नकोस. पण तू आपल्या अंतःकरणात आत्मसुखाला मात्र विसरू नको. जरी वेदांनी विविध प्रकाराने खूप गोष्टी सांगितल्या आहेत, तरी पण आपण त्यातून आपल्या हिताचे जेवढे असेल तेवढेच घ्यावे. ज्याप्रमाणे सूर्योदय होताच सगळे मार्ग दिसू लागतात, म्हणून तितक्या सगळ्याच रस्त्यांनी कुणी जाते का? किंवा या पृथ्वीवर जेवढे पाणी पसरलेले असले तरी आपण त्यातून आपल्या गरजेपुरतेच घेतो ना. त्याप्रमाणे जे ज्ञानी आहेत ते वेदाची आज्ञा विचारतात, घेतात, मग त्यातील शाश्वत व जे इष्ट आहे तेवढेच स्वीकारतात. म्हणून ऐके पार्था, याची परी पाहता, तुझ उचित होय आता स्वकर्म हे. आम्ही समस्तही विचारिले, तव ऐसेची हे मना आले, जे न सांडे जे तुवा आपुले विहित कर्म. परी कर्मफळी आसन करावे, आणि कुकर्मी संगती न व्हावे. हे सत्क्रियाची आचरावी हेतुवीन. तू योगयुक्त होनी
फळाचा संगू टाकुनी, मग अर्जुना चित्त देऊनी करी कर्मे. परी आदरिले कर्म देवे, जरी समाप्ती ते पावे, तरी विशेष तेथ तोषावे हेही नको. की निमित्ते कोणे एके, ते सिद्धी न वसता ठाके, तरी तेथीचेनी अपरी तोखे क्षोभावेना. आचलता सिद्धी गेले, तरी काजाची किर आले, परी खेळियाही सगुण झाले एसीची मानी. देखे जे तुलाले कर्म निपजे, ते तुले आदि पुरुषी अर्पिजे, तरी परिपूर्ण सहजे झाले जाणे. देखे संता संत कर्मी, हे जे सरिसे पण मनोधर्मी, तिची योग स्थिती उत्तमी प्रशंसिजे. म्हणून अर्जुना, या दृष्टीने पाहिले तर स्वतःचे कर्म करणे हेच यावेळी तुला योग्य आहे. आम्ही सर्व गोष्टींचा विचार करून पाहिला तेव्हा हे असेच आमच्या मनाला पटले की तू आपले विहित कर्म सोडू नयेस, परंतु कर्मफळाची आशा मात्र कधीही मनात धरू नकोस. सदाचाराची निष्काम हेतूने कास धरली आणि कुकर्माची संगती न व्हावी. अर्जुना, कर्मयोगाचा स्वीकार कर, फलाशीला दूर सार आणि मग मनापासून विहित ती कर्मे कर. परंतु देवाच्या अनुकूलतेने हाती घेतलेले कर्म जरी यथासांग पार पडले तरी त्यात संतोष मानू नकोस. अथवा काही निमित्त घडले आणि कार्य संपूर्ण झाले नाही तर त्या अपयशाने तू आपले मन शुद्ध होऊ देऊ नको. हाती घेतलेले कर्म सिद्धीस गेले तर खरोखर आपले कामच झाले, पण जरी ते अपूर्ण राहिले तरी ते सफल झाले असे समज. जे आपल्या हातून कर्म घडेल ते जर ईश्वरार्पण केले तर ते सहजच परिपूर्ण झाले असे समज. हे बघ, पूर्ण किंवा अपूर्ण कर्माविषयी हा जो मनाचा समतोलपणा आहे तीच खरी योग्य स्थिती, तिचीच ज्ञानी पुरुष प्रशंसा करतात. अर्जुना, समत्व चित्ताचे तेचे सार जाणे योगाचे, जेथ मन आणि बुद्धीचे ऐक्याथी. तो बुद्धियोग विवरिता, बहुते पाडे पार्था, दिसे हा अरुता कर्म भागो. परी तेची कर्म आचरीजे, तरीच हा योगो पाविजे. जे कर्मशेष सहजे योग स्थिती, म्हणून बुद्धियोगू सधरू. तेथ अर्जुना होई स्थिरू, मने करी अभेरू फळ हेतूचा. जे बुद्धियोगा योजिले, तेची पारंगत झाले. इही उभयबंदी सानिले पाप पुण्य. ते कर्मी तरी वर्तती, परी कर्मफळा नातळती. आणि यातायाती लोपती अर्जुनातया, मग निरामय भरीत पावती पद अच्युत. ते बुद्धियोग युक्त धनुर्धरा. अर्जुना, चित्ताची ही समता हेच योगाचे वर्म आहे असे समज. या योगात मन व बुद्धी यांचे ऐक्य असते. पार्था, या बुद्धियोगाच्या तुलनेत सकाम कर्म करणे हे अगदीच कमी प्रतीचे दिसते, परंतु कर्माचे जे आचरण तेच योगाचे साधन आहे. सकाम कर्णातून कर्तृत्व मद आणि फलास्वाद टाकून राहिलेले कर्म ती सहज योगस्थिती होईल. म्हणून तू बुद्धियोगाचा भक्कम आधार घेऊन स्थिर हो. आणि अर्जुना, फलाशेचा तू मनाने अव्हेर कर. जे हा बुद्धियोग साकारतात तेच हा संसार तरून जातात. त्यांना पाप पुण्याची बंधने उरत नाहीत. जे कर्म तर करतात पण फळाची आसक्ती धरीत नाहीत. म्हणून अर्जुना, त्यांच्या जन्म मरणाच्या एरझारा बंद पडतात. मग अर्जुना, ते बुद्धियोगाचे आचरण करणारे लोक निरामय ब्रह्मानंदाने ओथंबलेले व कधीही न ढळणारे असे पद पावतात. तू ऐसा ते होसी, जे मोहाते या संडिसी. आणि वैराग्य मानसी संचरेल, मग निष्कळंक गहन उपजेल आत्मज्ञान. तेने निचाडे होईल मन अपेसे तुझे. ते थानिक काही जाणावे, का मागिला ते स्मरावे. हे अर्जुना, घवे पारुषेल. इंद्रियाची या संगती, जे पसरू होतसे मती. ते स्थिर होईल मागुती आत्मस्वरूपी. समाधी सुखी केवळ, जे बुद्धी होईल निश्चळ.
ते पावसी तू सकळ योग स्थिती. तेथ अर्जुन म्हणे देवा, हाची अभिप्राव आघावा. मी पुसेना आता सांगावा कृपानिधी. मग अच्युत म्हणे सुखे, जे किरीटी तू जनिके. ते पुस पाऊन मेखे मनाचे ने. या बोला पार्थे, म्हणितले सांग पा श्रीकृष्णा ते. काय म्हणिपे स्थित प्रज्ञा ते ओळखो केवी. हे पार्था, तू जेव्हा हा मोह टाकशी आणि तुझ्या मनात जेव्हा वैराग्याचा संचार होईल, तेव्हा तू सुद्धा या स्थितीला प्राप्त होशील. मग शुद्ध व गंभीर असे आत्मज्ञान तुझ्या ठिकाणी उत्पन्न होईल आणि त्या योगाने तुझे मन सहजच निरीच्छ होईल. तेथे आणखी काही समजून घ्यावे किंवा जे मागे मिळविले ते पुन्हा आठवावे, हे सर्व अर्जुना केवळ जगाच्या जागी राहील. इंद्रियांच्या मागे लागून जी बुद्धी स्वैरपणे धावते ती आत्म्याच्या रूपामध्ये पुन्हा स्थिर होईल. मग जेव्हा निश्चल बुद्धी समाधी सुखात स्थिर होईल, तेव्हा तुला संपूर्ण निष्काम कर्मयोग प्राप्त होईल असे समज. त्यावेळी अर्जुन म्हणतात, देवा, हाच विषय मला नीटपणे जाणून घ्यायचा आहे. हे करुणा सागरा, ते तू मला सांग. श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना, तुला जे योग्य वाटेल ते तू मोकळ्या मनाने खुशाल विचार. असे म्हटल्यावर अर्जुन श्रीकृष्णास म्हणाला, देवा, स्थितप्रज्ञ कोणाला म्हणतात व त्याला कसे ओळखावे हे मला सांगा. आणि स्थिर बुद्धी जो म्हणजे तो कैसिया चिन्ही जाणीजे. जो समाधी सुख हुजे अखंडित. तो कवने स्थिती असे, कैसे निरूपी विलसे. देवा सांगावे हे ऐसे लक्ष्मीपती. तव परब्रह्म अवतरणो, जो षडगुणाधिकरणो. तो काय तेथ नारायणो बोलतू असे. आणि ज्याला स्थिर बुद्धी म्हणतात व जो समाधी सुखाचा निरंतर अनुभव घेतो, त्याला कोणत्या लक्षणाने ओळखावा, तो कोणत्या स्थितीत असतो, कसा वागतो, हे लक्ष्मीपती मला सांगा. तेव्हा ऐश्वर्यादी 6 गुणांचे आश्रयस्थान असा जो श्रीकृष्ण परमात्मा, ते काय म्हणतात. श्री भगवान उवाच, म्हणे अर्जुना परीसी. जो हा अभिलाषू प्रौढ मानसी. तो अंतराय स्वसुखेसी करीतो असे. जो सर्वदा नित्य तृप्तो, अंतकरण भरितो. परी विषया माझे पतितो, जेने संगे कीजे. तो कामो सर्वथा जाये, जयाचे आत्मतोषी मन राहे. तोची स्थित प्रज्ञ होय पुरुष जाणे. नाना दुःखे प्राप्ती, जयासी उद्वेगू नाही चित्ती. आणि सुखाची आरती अडपेजेना. अर्जुना तयाच्या ठाई, काम क्रोधू सहजे नाही. आणि भयाते नेने कही परिपूर्ण तो. ऐसा जो निरवधी, तो जानपा स्थिर बुद्धी. जो निरसुनी उपाधी भेद रहितो. श्रीकृष्ण म्हणतात, अर्जुना, मनात जी उत्कट विषयासक्ती असते ती आत्मसुखात अडथळा आणते. जो सदा तृप्त असतो, ज्याचे अंतकरण नेहमी आनंदाने भरलेले असते, परंतु अशा जीवात्म्याचेही वासनेच्या संगाने पतन होते. ती सगळी वासना ज्याची पूर्णपणे निघून गेली, त्याचीच वृत्ती आत्म्याच्या संतोषामध्ये पूर्णपणे स्थिरावते. तोच पुरुष स्थितप्रज्ञ होय. विविध दुःखे प्राप्त झाल्यावरही ज्याचे चित्त उद्विग्न होत नाही अथवा ज्याला सुखाची प्रबळ इच्छा गुंतवित नाही, अर्जुना, त्याच्या ठिकाणी कामक्रोध स्वभावतःच नसतात आणि त्याला भय कधीही माहीत नसते. असा जो अमर्याद आहे व जो उपाधी टाकून भेदरहित झालेला असतो, तो स्थितप्रज्ञ जाणावा. जो सर्वत्र सदा सरिसा, परिपूर्ण चंद्रुका जैसा. अधमोत्तम प्रकाशा माझी न म्हणे. केसा नवच्छिन्न समता, भूतमात्री सदयता. आणि पारटू नाही चित्ता कवने वेळे. गोमटे काही पावे, तरी संतोषे तेने नाभिभवे. जो खटोनी नागवे विषादासी. ऐसा हरिशोक रहितो, जो आत्मबोध भयितो. तो जानपा प्रज्ञायुक्तो धनुर्धरा. का कुर्माचिया परी,
उवाईला अवेव पसरी, ना तरी इच्छावशे आवरी आपुले आपण. तैसी इंद्रिय आपेती होती, जयाचे म्हणितले करीती, तयाचे प्रज्ञा जानस्थिती पातळी असे. ज्याप्रमाणे परिपूर्ण चंद्र प्रकाश देताना हा उत्तम हा अधम असे म्हणत नाहीत, त्याप्रमाणे जो सदा सर्वत्र समबुद्धीने वागतो, ज्याच्या ठिकाणी अखंडपणे सर्व भूतमात्राविषयी समत्वाचे वर्तन असते, सदयता असते आणि कधीही ज्याचे चित्त चंचल होत नाही, काही चांगले घडले तर त्या यशामुळे त्याच्या मनावर संतोषाचा पगडा बसत नाही, अथवा वाईट गोष्ट घडली तरी तो खिन्न होत नाही, याप्रमाणे जो शोकरहित व आत्मज्ञानाने संपन्न असतो तो स्थिर बुद्धी होय असे अर्जुना तू जाणून घे. किंवा ज्याप्रमाणे कासव आनंदात असताना आपले अवयव पसरते आणि मनाला वाटल्यास आपले आपण आवरून घेते, त्याप्रमाणे ज्याची इंद्रिये ताब्यात असतात व ती तो जे म्हणेल ते करतात, त्याची बुद्धी स्थिर झालेली आहे असे समज. अर्जुनाने कही एक, सांगे नैके कवतिक, या विषयाते साधक तेजिते नियमे. श्रोत्रादी इंद्रियावरिती, परिरसने नियमुन करीती, ते सहसुद्धा कवळी जती विषयी हे. जैसे वरीवरी पालवी खुडीजे, आणि मुळी उदक घालीजे, तरी कैसे नाशू निपजे तया वृक्षा. तो उदकाचे निबळे अधिके, जैसा आडविनी अंगे फाके, तैसा मानसी विशोपोखे रसनाद्वारे. येरा इंद्रिया विषय तुटे, तैसा नियमो नैरस हटे, जे जीवन हे न घटे येणे वीण. मग अर्जुना स्वभावे, ऐसी ही नियमाते पावे, जे परब्रह्म अनुभवे होऊन जाईजे. ते शरीर भाव नासती, इंद्रिय विषय विसरते, जे सोहम भाव प्रतीती प्रगट होय. एरवी तरी अर्जुना, हे आया नये साधना, जे रहाटताती जतना निरंतर. जयाते अभ्यासाची घरटी, यमनियमांची ताटे, जे मनाते सदा मुठी धरून हाते. तेही किजती कासाविसी, या इंद्रियाची प्रौढी ऐसी, जैसी मंत्र ध्याते विवसी भुलविका. आता अर्जुना अजून एक नवलाची गोष्ट सांगतो ती ऐक. जे साधक निग्रहाने विषयाचा त्याग करतात, जे श्रोत्राद्री इंद्रिय आवरतात पण जिभेला घालत नाही, त्यांना हे विषय हजारो प्रकारांनी गुंतवून टाकतात. ज्याप्रमाणे एखाद्या झाडाची वरवरची पाने खुडून टाकली पण मुळाला पाणी घातले तर त्या झाडाचा नाश कसा होणार. ते झाड पाण्याच्या जोरावर जसे अधिक फोफावते, त्याप्रमाणे जिभेमुळे मनातील विषय अधिक पुष्ट होतात. इतर इंद्रियांना आवरणे सहजपणे शक्य होते, ती थोड्या कष्टाने आपले विषय टाकून देतात. रस वा जिभेला हट्टाने आवरता येत नाही, कारण जीवन चालविण्यास त्याचाच आधार लागतो. पण अर्जुना, ज्या साधकाच्या मनात मी ब्रह्म आहे ही अनुभूती निश्चितपणे प्रकट होते, त्याची इंद्रिय विषयाचा त्याग करतात आणि त्याला देह भावना उरत नाही. एरवी अर्जुना, ही इंद्रिय साधनांना दाद देत नाही. जे साधक ती स्वाधीन ठेवण्यासाठी खटपट करतात, जे इंद्रियावर अभ्यासाचा पहारा ठेवतात, यमनियमांचे सभोवार कुंपण घालतात व जे मनाला नेहमी मुठीत धरून असतात. ज्याप्रमाणे हडळ मांत्रिकाला चकवते, त्याप्रमाणे ते साधकही इंद्रियापुढे दिन होतात. या इंद्रियांचा प्रताप हा असा आहे. देखे विषय हे तैसे, पावती रुद्धी सिद्धीचे निमिषे, मग आकळीती स्पर्शे इंद्रियाचेनी. ती संधी मन जाये, मग अभ्यासी ठोठावले थाये, ऐसे बळकटपणा आहे इंद्रियाचे. त्याप्रमाणे पहा, हे विषय वृद्धी सिद्धीच्या रूपाने प्राप्त होतात आणि मग ते इंद्रियाच्या द्वारे साधकाच्या मनाला ग्रासून टाकतात. अशा पेचात मन सापडले म्हणजे ते मन अभ्यासाच्या कामी पंगू होऊन जाते. इंद्रियांचा जोर हा असा आहे. म्हणून याईके पार्था, या ते निर्दळी जो सर्वथा, सर्व विषयी आस्था सांडून या.
तोची तू जाण योगनिष्ठेसी कारण जयाचे विषय सुखे अंतकरण सकवेना जो आत्मबोध युक्त होऊनी असे सततू जो माते हृदयांतो विसंबेना एरवी बाह्य विषय तरी नाही परी मानसी होईल जरी काही तरी साध्यंतुची पाही संसार असे जैसा का विषयाचा लिशू घेतलिया होय बहुवसू मग निभ्रांत करी नाशू जीवितासी तैसी विषयाची शंका मनी वसती देखा घातू करी अशेखा विवेक जाता म्हणून अर्जुना आई सर्व विषयावरी आसक्ती सोडून जो इंद्रियांचे दमन करतो ज्याचे अंतकरण विषय सुखाच्या लालसेने फसले जात नाही तोच पुरुष योगनिष्ठेचा अधिकारी आहे असे समज तो सदैव आत्मज्ञानाने संपन्न असतो तसेच तो हृदयात मला कधी विसरत नाही एरवी बाह्यतः विषयाचा त्याग केला पण मनात विषय वासना असतील तर त्याला हा संपूर्ण संसार आहेच जसा विषाचा एक थेंब सुद्धा संपूर्ण शरीरास व्यापून टाकतो आणि शेवटी निसंशय प्राणाची हानी करतो तसे या विषयाचे नुसते सूक्ष्म संस्कार जरी मनात राहिले ना तरी ते संपूर्ण विचार मात्रांचा घात करतात जरी हृदय विषय स्मरती तरी निसंगाही आपजे संगती संगे प्रगटे मूर्ती अभिलाषाची जेथ काम उपजला तेथ क्रोधू आधीची आला क्रोधी असे ठेविला समूह जाणे समूहा झालिया व्यक्ती तरी नाशो पावे स्मृती चढवाते ज्योती आहात जैसे का अस्तमाने निशे जैसा सूर्य तेजाते ग्रासे तैसे दशा स्मृती भ्रंशी प्राणियासी मग ज्ञान केवळ तेनी अल्पविजे सकळ तेत बुद्धी होय व्याकुळ हृदया माझे जैसे जात्यंधा पळणी पावे मग ते काकुळती सैरा धावे तैसे बुद्धीसी होती भवे धनुर्धरा ऐसा स्मृतिभ्रंशू घडे मग सर्वता बुद्धी अवघडे तेथ समूळ हे उपडे ध्यान जात चैतन्याच्या भ्रंशी शरीरा दशा जैसे तैसे पुरुषा बुद्धिनाशी होय देखे म्हणून ऐके अर्जुना जैसा विस्फुलिंग लागे इंधना मग तो प्रौढ झालिया त्रिभुवना पुरुषके तैसे विषयाचे ध्यान जरी विपाये वाहे मन तरी येसने हे पतन दिवसी तपावे अंतःकरणात विषयाची जर नुसती आठवण असेल तर तो विरक्तांनाही पुन्हा विषयासक्ती येऊन चिटकते त्यामुळे विषय प्राप्तीची इच्छा प्रगट होते जेथे काम उत्पन्न होतो तेथे क्रोध आधीच असतं आणि क्रोधात अविचार होतोच जसा सोसा त्याच्या वाऱ्याने दिवा नाहीसा होतो ना तसा अविचार प्रगट झाल्यावर स्मृतीचा नाश होतो किंवा सूर्याचा अस्त झाला की अंधार प्रकाशाला गिळून टाकतो त्याप्रमाणे स्मृती नाहीशी झाली म्हणजे प्राण्याची दुर्दशा होते मग केवळ अज्ञानाचाच सर्वत्र अंधार होतो त्याचेच आवरण सर्वांवर पडते अशा वेळी हृदयात बुद्धी व्याकुळ होते जसा जन्मांत पळापळीत सापडला की निरुपायाने दिन होऊन सैरा वैरा धावू लागतो तसे अर्जुना बुद्धीला मग भ्रांती येते अशा रीतीने स्मृतिभ्रंश झाला म्हणजे मग बुद्धीची सर्व प्रकारे कुचंबना होते त्या प्रसंगी संपूर्ण ज्ञान सर्व समूळ नष्ट होते जसे चैतन्य निघून गेल्यावर शरीराची जी स्थिती होती ना तीच स्थिती बुद्धिनाशाने त्या पुरुषाची होती म्हणून अर्जुना तू आई लाकडाला ठिणगी लागली आणि ती एकदा का भडकली म्हणजे ती त्रिभुवनाला जाळण्यास समर्थ होते त्याप्रमाणे विषयाचे चिंतन मनाकडून चुकून जरी झाले तरी एवढे हे मोठे पतन होते म्हणून विषय हे आघावे सर्वथा मानोनी सांडावे मग राग द्वेष स्वभावे नाशतील पार्था आणि कही एक जरी नाशले राग द्वेष तरी इंद्रियाविषयी बाधक रमता नाही जैसा सूर्य आकाश गतो रश्मी करे जगाते स्पर्शतो तरी संग दोषे काय लिपतो तेथीचे नियम तैसा इंद्रियार्थी उदासीन
आत्मरसेची निर्भिन्न जो काम क्रोधविहीन होऊन असे, तरी विषयातही काही आपणा वाचूनी नाही. मग विषय कवन काही बाधितील कवना, तरी उदकी उदक बुडीजे, का अग्नी आगी पोळीजे, तरी विषय संगे आपलविजे परिपूर्ण तो. ऐसा आपणची केवळो होनी असे निखळो, तयाची प्रज्ञा अचळो निभ्रांत माने. देखे अखंडित प्रसन्नता, आथी जेथ चित्ता, तेथ रिगणे नाही समजता संसार दुःखा. जैसा अमृताचा निर्झरू, प्रसवे जयाचा जठरू, तया क्षुधे तृषेचा अडदरू काहीच नाही. तैसे हृदय प्रसन्न होय, तरी दुःख कैचे के आहे, तेथ आपेसी बुद्धी राहे परमात्मरूपी. म्हणून हे सर्व विषय पूर्णपणे मनातूनच काढून टाकावे, मग राग द्वेष आपोआपच नष्ट होतील. अर्जुना, अनेक एक गोष्ट आहे, रागद्वेषाचा एकदा नाश झाल्यावर मग इंद्रिय विषयात जरी कदाचित रममाण झाली तरी ते विषय बाधक होत नाही. ज्याप्रमाणे आकाशातील सूर्य जगाला आपल्या किरणरूपी हातांनी स्पर्श करतो, पण त्या संग दोषाने लिप्त होतो का? त्याप्रमाणे जो विषयाच्या ठिकाणी अनासक्त, आत्मानंदात तल्लीन व कामक्रोध रहित झालेला असतो आणि विषयातही ज्याला आत्मस्वरूपापासून दुसरे काही दिसत नाही, त्याला विषय कसले काय आणि कसले कोणाला बाधा करणार? जर पाणी पाण्यात बुडेल किंवा अग्नी आगीने पोळेल तर मात्र तो पूर्णावस्थेला पावलेला पुरुष विषयाच्या संगतीने लिप्त होईल. पण असे होते का? तर नाही. असा जो केवळ शुद्ध आत्मस्वरूप होऊन राहतो, त्याची बुद्धी स्थिर झालेली आहे असे तू निसंशय समज. पण जिथे चित्त निरंतर प्रसन्न असते, तिथे कोणत्याही संसार दुःखाचा प्रवेश होत नाही. ज्याप्रमाणे अमृताचा झरा ज्याच्या पोटातच उत्पन्न होतो, त्याला तहान भुकेची भीती कधीच नसते, त्याप्रमाणे मग अंतःकरण प्रसन्न झाले तर मग दुःख कसले आणि कुठले? त्यावेळी परमेश्वराच्या ठिकाणी बुद्धी सहजच स्थिर होते. जैसा निर्वातीचा दीपू सर्वथा नेले कंपो, तैसा स्थिर बुद्धी स्वस्वरूपो योगयुक्तो. ये युक्तीची कडसनी नाही जयाच्या अंतकरणे, तो आकलिला जाणगुणी विषयादिकी. तया स्थिर बुद्धी पार्था कही नाही सर्वथा, आणि स्थैर्याची आस्था तेही नुपजे. निश्चळत्वाची भावना जरी नव्हेची देखे मना, तरी शांती केवी अर्जुना आपू होय. जेथ शांतीचा जिव्हाळा नाही, तेथ सुख विसरुणी नरिगे कही. जैसा पापियाच्या ठाई मोक्षून वसे, देखे अग्नि माझी खापती. तिये बीजे जरी विरुढती, तरी अशांता सुख प्राप्ती घडू शके. म्हणून अव्युक्तपण मनाचे, तेची सर्वस्व दुःखाचे. या कारणे इंद्रियाचे दमन निके. ज्याप्रमाणे निवारा असलेली दिव्याची ज्योत मुळीच हलत नाही, त्याप्रमाणे योगयुक्त पुरुष स्वस्वरूपी स्थिर बुद्धीने राहतो. ज्याला योगयुक्त होऊन राहण्याची युक्ती गवसली नाही, त्याला विषय आपल्या गुणाने बांधून टाकतात. मग अर्जुना, त्याची बुद्धी क्षणभर देखील स्थिर राहत नाही, अथवा बुद्धी स्थिर राहावी अशी त्याला आस्थाही उरत नाही. त्याच्या मनाला निश्चल व्हावे ही भावनाच उपजत नाही, तर अर्जुना त्याला शांत कशी कोठून लाभेल रे? ज्याप्रमाणे पापी माणसाला मोक्षाचा वास नसतो, त्याप्रमाणे जिथे शांतीचा ओलावा नाही, तिथे सुख चुकून सुद्धा पाय टाकीत नाही. पहा, विस्तवात भाजलेले बी जर उगवेल तर शांतीहीन पुरुषाला सुख प्राप्ती होऊ शकेल. म्हणून मनाची चंचलता हेच दुःखाचे सार आहे. याकरिता इंद्रियाचे निग्रहाने दमन करावे हेच चांगले. इंद्रिये जे जे म्हणती, ते तेची जे पुरुष करीती. ते तरलेची न तरती विषय सिंधू. जैसे नाव थडी थाकिता, जरे बरपडी होय दुर्वाता. तरी चुकला हे मागोता अपाओ पावे. तैसे प्राप्ते ही पुरुषे,
इंद्रिये लाळिली जरी कौतुके, तरी या क्रमिला जाण दुःखे संसारिके. म्हणून या पुढी आपण पेया, जरी इंद्रिया येती आया, तरी अधिक काही धनंजया सार्थक असे. देखे कुर्म जिया परी, हुवाईला अवयव पसरी, ना तरी इच्छावशे आवरी आपण पेचे. तैसे इंद्रिये आपेती होती, जयाचे भनितले करीती, तयाची प्रज्ञा जाण स्थिती पावली असे. आता अनेक एक गहन पूर्णाचे चिन्ह, अर्जुना तुझ सांगेन परिसपा. देखे भूत जात निदेले, तेथेची जया पाहले, आणि जीव जेथ चेले तेथ निद्रू तुझो. तोची तो निरुपाधी, अर्जुना तो स्थिर बुद्धी, तोची जाणे निरवधी मुनीश्वर. इंद्रिय जे जे म्हणतील तेच ते पुरुष करतात. ते तरलो जरी म्हणाले तरी ते विषयातून सुटत नाहीत. ज्याप्रमाणे नाव काठाला लागल्यावरही जर ती वादळात सापडले तर ती पुन्हा दुर्गती ओढवून घेते, तसे आत्मप्राप्ती झालेल्या पुरुषाने जर इंद्रियाचे सहज लाड केले तर तो देखील पुन्हा संसार दुःखाने व्यापला जातो. म्हणून आपल्याला आपली इंद्रिय नियंत्रित करता आली तर अर्जुना दुसरे त्याहून काही मोठी मिळवायची आहे का? पहा, कासव प्रसन्न असताना आपले अवयव पसरते किंवा मनात आल्यास आपोआप आत आखडून घेते. त्याप्रमाणे ज्याची इंद्रिय ताब्यात असतात व तो म्हणेल त्याप्रमाणे करतात, त्याची बुद्धी स्थिर झालेली आहे असे समज. आता आणखी एक पूर्ण पुरुषाचे लक्षण तुला सांगतो. बघ, सर्व माणसे ज्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी भिजलेली असतात म्हणजेच अज्ञानी असतात, त्या ठिकाणी ज्याला उजाडलेले आत्मज्ञान झालेले असते, आणि सर्व प्राणी ज्या विषयात जागृत असतात त्या ठिकाणी हा आत्मज्ञानी योगी झोपलेला असतो. असे ज्याचे वर्तन असते, जो उपाधी रहित झालेला असतो, त्या मुनीश्वराची बुद्धी स्थिरावली आहे, तोच ब्रह्मतत्वाची परमावधी जाणत असतो. पार्थानिक ही परी, तो जाणो येईल अवधारी, जैसी अक्षोभता सागरी अखंडित. जरी सरिता ओघ समस्त, परिपूर्ण होऊनी मिळत, तरी अधिक नोहे ईशत मर्यादा न संधी. ना तरी ग्रीष्मकाळी सरिता, शोषुनी जाती समजता, परी निर्णय नोहे पार्था समुद्र जैसा. तैसा प्राप्ती रुद्धी सिद्धी, तयासी क्षोभू नाही बुद्धी, आणि न पवता न बाधी अधृती तयाते. सांगे सूर्याच्या घरी, प्रकाशू काय वाती वेरी, कानल विजे तरी अंधारी कोंडेल तो. देखे रुद्धी सिद्धी तया परी, आली गेली सेन करी, तो विगुंतला असे अंतरी महासुखी. जो आपुलेनी नागरपणे, इंद्रभुवनाते पाबळे म्हणे, तो केवी रंजे पालिवने भिल्लाचे रे. जो अमृतासे की ठेवी, तो जैसा काजी न सेवे, तैसा स्वसुखानुभवे न भोगी रुद्धे. पार्था नवल हे पाही, जेथ स्वर्ग सुख लेखनीय नाही, तेथ रुद्धी सिद्धी काही प्राकृता होती. अर्जुना, आणखी एका प्रकाराने त्याला ओळखता येईल. ते ऐक, जशी समुद्रात निरंतर शांतता असते, जरी सर्व नद्यांचे प्रवाह तुडुंब भरून त्या सागराला मिळतात, तरी तो त्यामुळे जराही फुगत नाही व आपली मर्यादाही सोडित नाही. किंवा उन्हाळ्यात जरी सर्व नद्या आटून जातात, तरी त्यामुळे समुद्रात उणीव कधीच पडत नाही. त्याप्रमाणे वृद्धी सिद्धी प्राप्त होऊ नये त्याचे मन हर्षाने उचंबळत नाही, आणि त्या प्राप्त झाल्या नाहीत तरी त्याचा धीर सुटत नाही. अर्जुना, मला सांग, सूर्याच्या घरी प्रकाश करण्याला दिवा लागतो का? आणि दिवला लावला तरी तो सूर्य अंधारात बुडून जातो का? पहा, त्याप्रमाणे वृद्धी सिद्धी आली किंवा गेली याची त्याला पर्वा नसते. तो अंतःकरणाने महासुखात निमग्न असतो. जो आपल्या ऐश्वर्यापुढे इंद्रभुवनालाही तुच्छ मानतो, तो भिल्लांच्या पालांचा खोपटात कसा रमेल? जो अमृताला नावे ठेवतो, तो जसा कांजीला हात लावत नाही, त्याप्रमाणे ज्याला आत्मसुखाचा अनुभव आला तो वृद्धीचा भोग घेत नाही. अर्जुना,
काय आश्चर्य आहे पहा. जिथे आत्मसुखापुढे स्वर्ग सुख हे तोकडे वाटते, तेथे त्याला बापड्या वृद्धी सिद्धीचा काय पाड. ऐसा आत्मबोधे तोषला, जो परमानंदे पोखला, तोची स्थिर प्रज्ञ भला ओळखतो. तो अहंकारा ते दंडुनी, सकळ काम सांडोनी, विचारे विश्व होनी विश्वाची माझे. हे ब्रह्मस्थिती निसीमा, जे अनुभविता निष्काम, ते पावले परब्रह्म अनायासे. जे चिदरूपी मिळता, देहातीची व्याकुळता, आड ठाको न सके चित्ता प्राज्ञा जया. तेची हे स्थिती सोमुखे श्रीपती, सांगत अर्जुना प्रती संजय म्हणे. ऐसे कृष्ण वाक्य ऐकिले, तेथ अर्जुने मनी म्हणितले. आता आमुचिया काचा किर आले उपपत्तिया. जे कर्म जात आघवे, एथ निराकारीले देवे. तरी पारुषले म्या झुंजावे म्हणून या. ऐसा श्री अच्युताची या बोला, चित्ती धनुर्धर वाहिला. आता प्रश्न करील भला अशंकोनी, तो प्रसंग असे नागरू. जो सकळ धर्मासिया गरू, की विवेकामृत सागरू प्रांतहीनो. जो आपण सर्वज्ञनाथू, निरुपता होईल श्री अनंतू. ज्ञानदेव सांगेल मातू निवृत्ती दासू. असा जो आत्मज्ञानाने तुष्ट झालेला व परमानंदाने पुष्ट झालेला आहे, तोच खरा स्थिर बुद्धी आहे असे तू जाण. तो अहंकाराला घालवून सर्व कामना सोडून व अनुभवाने जगत रूप बनून जगात वावरतो. ही अनंत ब्रह्मस्थिती जे निष्काम झाले तेच भोगतात व ते अनायासे परब्रह्मपदाला प्राप्त होतात. मृत्यू समोर दिसत असूनही जो अंतरी व्याकुळ होत नाही, त्याची कधी या स्थित प्रज्ञाला बाधा होत नाही. तीच ही स्थिती श्रीकृष्णाने स्वतःच्या मुखाने अर्जुनास सांगितली असे संजय म्हणाला. असे कृष्णाचे बोलणे ऐकून अर्जुनाने मनात असे म्हटले की आता देवाच्या या विचारसरणीने आमचेच कार्य झाले. कारण की जेवढे म्हणून कर्म आहे तेवढे सर्व देवाने त्याचे ठरवले, तर मग माझे युद्ध करणे आय तेच थांबले. श्रीकृष्णाचे बोलणे ऐकून अर्जुन आपल्या चित्तात असा प्रसन्न झाला. यापुढे त्याच्या मनात शंका येऊन तो चांगला प्रश्न विचारेल. तो प्रसंग मोठा सुंदर आहे, जणू सर्व धर्माचे आगरच किंवा विचाररूपी अमृताचा अमर्याद सागरच आहे. सर्व ज्ञानांचे शिरोमणी जो श्रीकृष्ण, तोच स्वतः जे निरूपण करतील ना, तेच श्री निवृत्तीनाथांचे दास ज्ञानोबराय आपणास सांगतील. इति श्रीमद्भगवद्गीता उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे सांख्ययोगो नाम द्वितीयोऽध्यायः. इति श्रीज्ञानदेव विरचितायां भावार्थदीपिकायां द्वितीयोऽध्यायः. पुंडलिकावरदरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.